नमस्कार श्रोते हो. श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. श्री गजानन विजय कथासार अध्याय 16वा. श्री गणेशाचं स्मरण करून अध्यायाची सुरुवात करते. जमदग्नी ऋषींचा पुत्र म्हणजे भगवान परशुराम. परशुरामाने ब्राह्मणांचे संरक्षण केल्याचे इतिहासात वर्णन आहे. भगवान शंकराचा अवतारच परशुराम आहेत. गजानन महाराजांची माया अघटित आहे, तिला कोण जाणणार. मुंड गावामध्ये गजानन महाराजांचा पुंडलिक नावाचा भक्त राहत असे. ह्याचे महाराजांवर विशेष प्रेम होते. दरवर्षी तो शेगावची वारी मुद्दाम करत असे. त्यांचे चिंतन तो अगदी हृदयापासून करत असे. त्या गावात एक भागाबाई म्हणून ठाकरीण होती. तिची निष्ठा एका ठिकाणी कधीच राहत नसे. दांभिक होती ती फार. कायम ती भोळ्या भाबड्या लोकांना फसवत असे. हाच तिचा धंदा होता. ती पुंडलिकाला सांगे, तुझा जन्म असाच वाया गेला, कारण तू गुरु नाही केलास. गजानन महाराजांच्या शेगावच्या वाऱ्या करतोस तू, पण त्यांनी गुरुमंत्र कुठे दिलाय तुला? अरे, विधी वाचून गुरु होत नाही असा. शेगावचा गजानन आहे वेडापिसा साधू. तुझा पुंडलिका ताप बरा झाला म्हणून तू त्याला गुरु मानतोस. या काकतालीय न्यायाला पुंडलिका तू बळी पडू नकोस. गणगण गणात बोते हे भजन करतो, भ्रष्ट आहे तो. म्हणून तुला सांगते, चल माझ्याबरोबर अंजन गावाला. केकाजीचा शिष्य तिथे आहे, त्याला आपण दोघे गुरु करूया. चल, उद्या सकाळीच जाऊयात अंजन गावला. अरे, गुरु हा महाज्ञानी असावा, चातुर्यशास्त्र चिंतामणी गुरु असावा, तसंच परमगुणीही असावा. पण ह्यामधील एकही लक्षण गजाननामध्ये नाही आहे. पुंडलिक मनाने भाविक होता, म्हणून त्याच्या मनात द्विधा स्थिती निर्माण झाली. भागाबाईचे भाषण ऐकून तो गोंधळला. तो भागाबाईला म्हणाला, मी येईन तुझ्याबरोबर अंजन गावाला कीर्तनासाठी. पुढचा विचार पुढे करू. पुंडलिक रात्री स्वस्थ निजला. रात्री 3 प्रहराला पुंडलिकाच्या समोर एक दिगंबर पुरुष उभा राहिला. तो पुरुष पुंडलिकाला म्हणाला, अरे, अंजन गावाला का जातोयस गुरु करण्यासाठी, आणि ते सुद्धा त्या भागाबाईच्या सल्ल्याने? तिथे जाऊन तुझी भ्रांत फिटेल असं वाटतं का? कानात गुरुने काही सांगितले म्हणजे तोच गुरुमंत्र असे होत नाही. लोक एकमेकांच्या कानात किती कानगोष्टी करतात, म्हणून ते एकमेकांचे गुरु होत नाहीत. तू या सगळ्यात पडू नकोस. पुंडलिका, इकडे कान कर, मंत्र देतो तुला, असं म्हणून गण गण असं कानात सांगून महाराज स्तब्ध झाले. अजून काही आस आहे का तुझी? ती मी पुरवीन. असे ऐकता पुंडलिक खुश झाला. स्वप्नामध्ये पुंडलिक त्या व्यक्तीला नीट निरखून पाहत होता. तो त्याला दिसले गजानन. पुंडलिक म्हणाला, गुरुराया, तुम्ही मला तुमच्या पादुका द्या, त्यांची मी नित्य पूजा करेन. दुसरी काही इच्छा नाही. गजानन म्हणाले, उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत तुला माझ्या पादुका मिळतील. रोज त्यांची पूजा कर. पादुका घेण्यासाठी पुंडलिकाने हात पुढे केले व तो स्वप्नातून जागा झाला. सभोवार पाहू लागला. काहीच उलगडा त्याला होत नव्हता. स्वप्नाचा अर्थ त्याला समजत नव्हता. नवीन पादुका तरी कशा घेऊ? महाराजांनी त्या मला दिलेल्या ना, असे वेगवेगळे तर्क पुंडलिक करत होता. तेवढ्यात ती भागाबाई घरी आली. म्हणाली, येतोयस ना अंजन गावाला? तर पुंडलिक म्हणाला, मी नाही येते. तुझी मर्जी असेल तर तूच जा. मी गजानन महाराजांनाच आता माझे गुरु मानले आहे. आता मी त्यांना सोडणार नाही, हा माझा निश्चय आहे. हे ऐकता भागाबाई अंजन गावाला गेली. इकडे मुंड गावात काय झालं ऐका. झामसिंग राजपूत जो होता तो नेमका त्या दिवशी शेगावी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. जेव्हा तो शेगावहून गावी परत येण्यासाठी निघाला, तसे महाराज बाळाभाऊला म्हणाले की ह्या घे पादुका, पुंडलिकाला दे. तसे बाळाभाऊने झामसिंगाला समर्थांची आज्ञा सांगितली. हातात पादुका घेऊन झामसिंग म्हणाला, पुंडलिक भोकरे का, त्यास का? त्याला देतो मी, असं म्हणून झामसिंग मुंडगावी येण्यासाठी निघाला. तेव्हा पुंडलिक वेशीवर त्याला बरोबर दिसला. तो म्हणाला, अहो, महाराजांनी माझ्यासाठी काही दिलं आहे का? झामसिंगाला खूप आश्चर्य वाटलं. तो खोदून खोदून विचारत होता. तेव्हा पुंडलिकाने झामसिंगाला स्वप्नातील सगळी हकीकत सांगितली. झामसिंग ते ऐकताच खूप आनंदला. त्याने पिशवीतून लगेच पादुका काढल्या, पुंडलिकाच्या हाती दिल्या. अजूनही पुंडलिकाच्या गावी म्हणजे मुंड गावात त्या पादुकांचं पूजन 2 प्रहरी केले जातं. पुंडलिक दररोज मनोभावे त्या पादुकांचे पूजन करत असे. श्रोते हो, हे खरे संत जे सांभाळतात आपले भक्त.
समर्थ आपल्या भक्तांचे मनोरथ कसे पूर्ण करतात हे आता पुढील कथेतून तुम्हाला समजेल. एक वाजसनीय ब्राह्मण कंवर राजाराम म्हणून अकोल्यामध्ये सराफीचा धंदा करत होता. मध्यम प्रतीचा तो सावकार होता. या राजारामाची महाराजांप्रती भक्ती होती, म्हणून त्याची संतती महाराजांना मानू लागली. त्या कंवरास 2 पुत्र होते, गोपाळ आणि त्र्यंबक, अगदी लवकुशांसारखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबक याला लहानपणापासून देवध्यान होते. काही संकट पडल्यावर तो समर्थांचा धावा करीत असे. लहानपणापासून गजानन त्याचे दैवत होते. तो हैदराबादमध्ये डॉक्टरी शिकत होता. जेव्हा तो सुट्टीमध्ये घरी आला तेव्हा त्याला महाराजांना शेगावी नेऊन जेवण जेवू घालावे अशी इच्छा निर्माण झाली. पण हे सर्व कसे व्हायचे असा विचार तो मनामध्ये करत होता. आता मी काय करू? आई नाही आणि भावाची बायको जी आहे ती जरा तापट आहे. तिला कसं सांगू मी? तेवढ्यात त्याची वहिनी तिथे आली. म्हणाली, भाऊजी, कशाची चिंता तुम्ही करताय? सांगा बरं मला. तुमचा चेहरा एवढा म्लान का झालाय? तेव्हा त्र्यंबक वहिनीला म्हणाला, मला शेगावी महाराजांसाठी जेवण न्यायचे आहे. नानी त्यावर म्हणाली, अरे एक वार तू सांगून तरी पाहायचंस ना मला. तू माझा धाकटा धीर आहेस, अगदी माझ्या भावाप्रमाणे. हे ऐकून भाऊ हसला. वहिनी, मला असे वाटते की महाराजांच्या आवडीचे पदार्थ करून न्यावेत. तुलाही याचे नक्की पुण्य लाभेल. वहिनी हसून म्हणाली, सांगा ना, काय काय हवे आहे तुम्हाला ते सांगा. वहिनी पण लगेच स्वयंपाकाला लागली. भाजी, चून भाकर, ओंजळवर हिरव्या मिरच्या आणून ठेवल्या. भाकरी, कांदे 3, हरभऱ्याचे चून, लोणी असे तिने त्या भाकरीला लावून दिले. वहिनी धीराला म्हणाली की तू लवकर जा आता शेगावा. वेळ थोडाच राहिला आहे गाडीला. गाडी चुकली तर सर्व तयारी वाया जाईल. भोजनाच्या वेळी गेलास तर खरा उपयोग, असं वहिनीने सांगितल्यावर तो लगेच निघाला. तो स्टेशनला पोचेपर्यंत 12ची गाडी निघून गेली. त्यामुळे तो दुःखी झाला. त्याचा हिरमोड झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अक्षम्य अशी काय चूक झाली माझ्याकडून? आज माझी ही शिदोरी अशीच राहणार का? गुरुराया, अशी लेकराची उपेक्षा करू नका. या शिदोरीचे सेवन करण्यासाठी तुम्ही या सत्वर. तुम्ही तर अंतर्यामी आहात. तसाच उपाशी तो स्टेशनवर बसून राहिला. 4थ्या प्रहरी तो शेगावी आला आणि दर्शना गेला. बघतो तर काय, गजानन महाराजांनी नैवेद्य सेवन केला नव्हता. मोठमोठी ताटे पक्वान्नांनी भरलेली महाराजांसमोर ठेवली होती, पण त्यांनी त्याला हात पण नाही लावला. जेवणाची वेळ टळून गेली. महाराज म्हणाले की आज माझे भोजन 4थ्या प्रहरी आहे, म्हणून जेवणाचा आग्रह आधी करू नका. महाराज कंवराला म्हणाले की भोजनाचे निमंत्रण दिलेस आणि ही का वेळ जेवण्याची? तू जी हाक हृदयापासून मारलीस त्यात मी गुंतलो. मी उपाशी राहिलो अजून. आण बरं ती तुझी शिदोरी, असं महाराज बोलल्यावर कंवर एकदम आनंदित झाला. गुरुराया, काय करू? गाडी चुकली हो 12ची. कंवराला बाळाभाऊ म्हणाले, आता दुःख नको करूस. दाखव काय आणलं आहेस ते समर्थांसाठी जेवायला ते. लगेचच त्याने शिदोरी महाराजांसमोर ठेवली. त्यातील 2 भाकऱ्या समर्थांनी सेवन केल्या आणि 1 भाकरीचा प्रसाद सर्व भक्तांमध्ये वाटला. तो प्रकार बघून सर्व भक्त आश्चर्यचकित झाले. समर्थ कंवराला म्हणाले, जा आता अकोल्याला. पास होशील तू पुढील वर्षी वैद्यकीय परीक्षा. गुरुराया, अशीच तुमची कृपादृष्टी आमच्यावर कायम ठेवा. तुकाराम शेगेकर हा शेगावीचा शेतकरी होता, पण भाविक होता. घरची गरिबी होती. शेतात काम करून वेळ झाल्यावर मठात येऊन महाराजांची सेवा करत असे. एके दिवशी तो शेतात काम करत होता तेव्हा नेमका एक शिकारी तिथे आला. नुकताच सूर्य उगवत होता. नेम धरून तो ससा मारायचा प्रयत्न करत होता झाडाआडून. त्याने नेम धरला होता. त्यायोगे ससा मेला, पण एक छर्रा तुकारामाला लागला नेमका कानामागे. छर्रा मस्तकी शिरला. डॉक्टरांचे विविध उपचार केले तरी फरक नाही पडला. खूप यातना तुकारामाला होत होत्या. मस्तक त्याचे अहोरात्र दुखत असे. नवस करूनही गुण येत नव्हता. अशा अवस्थेत पण तुकाराम रोज मठात येत असे. तो समर्थांचा एक भक्त त्याला म्हणाला, वैद्य सोडा आता. महाराजांची कृपा झाली तर हा तुझा त्रास नक्की शमेल. रोज हा मठाच्या आसपासचा परिसर जो आहे तो झाडत जा. अशाने तुझी सेवाही होईल. मनात शुद्ध भाव ठेवून तुकारामाने 14 वर्ष सेवा केली व पूर्ण मठ स्वच्छ ठेवला. एक दिवस कानाच्या भोकातून छर्रा गळून पडला. मस्तक दुखायचे थांबले. महाराजांच्या ठाई पूर्ण निष्ठा ठेवली की संत कृपा होतेच. अशा प्रकारे श्री गजानन विजय कथासाराचा 16वा अध्याय इथे पूर्ण होतो. गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम महान शक्ती देवताय नमः.